आज मी तुम्हाला एक अशा अद्भुत धुनीविषयी सांगणार आहे. म्हणजेच आपण घरात दुपारात करून जो धूर करतो तर बघतो, या धुनीचा प्रयोग करून तुम्ही तुमच्या घरातील सर्वच्या सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तींना नष्ट करू शकता. आणि ते हे अगदी मुळासकट. हे कसे करायचे आहे, केव्हा करायचे आहे, यामध्ये कोणकोणती सामग्री लागेल हे मी तुम्हाला सांगेन. पण यापूर्वी मी आपणास हे सांगू इच्छितोय की तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती कशा प्रकारे तुमचे जीवन हळूहळू बर्बाद करत असते आणि कशा प्रकारे ती शक्ती ज्या घरामध्ये राहणारी लोक आहेत त्यांना प्रभावित करत असते. त्या पहा बघतो, तुम्ही सर्वच जण हे जाणता की सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती, जिलाच आपण पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी बोलतो, या दोन्हीही ब्रह्मांडातील दोन ऊर्जा असतात. किंवा मग तुम्ही हे समजू शकता की या ब्रह्मांडाची ही ऊर्जा जर कोणाच्या चांगल्यासाठी कार्य करते तर ती सकारात्मक ऊर्जा बनून जाते, आणि जर तीच ऊर्जा जर कोणाच्या वाईटासाठी कार्य करते तर ती नकारात्मक शक्ती बोलली जाते. बघतो, असे नाहीये की ही ऊर्जा फक्त आणि फक्त एक ऊर्जाच असते, तर ती सकारात्मक ऊर्जा आहे की नकारात्मक ऊर्जा आहे हे तिच्या कार्य करण्याच्या प्रणालीवर अवलंबून असते. जिला आपण पॉझिटिव्ह एनर्जी बोलू किंवा निगेटिव्ह एनर्जी समजू, तर ही फक्त आणि फक्त एक ऊर्जा असते. तर बघतो, थोडक्यात हे ध्यानात घ्या की ही जी ऊर्जा आहे तिला नाही बनवले जाऊ शकते आणि नाही तिला संपवले जाऊ शकते, तर तिला फक्त आणि फक्त परावर्तित केले जाऊ शकते. म्हणजेच की तुम्ही तिला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू म्हणजेच परावर्तित करू शकता. तर बघतो, अशाच प्रकारे होते काय की जेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणतीही ऊर्जा, एक शक्ती, एनर्जी कार्य करत असते आपल्या जीवनाला यशस्वी बनवण्यासाठी, आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाण्यासाठी, आपल्या जीवनात चांगले करण्यासाठी, तर त्याच ऊर्जेला पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा बोलली जाते. आणि याच उलट जेव्हा कोणती ऊर्जा, जेव्हा कोणती एनर्जी आपल्या जीवनाला दुःखी, विध्वंसक, बर्बाद करत असते, आपल्याला नुकसानीत घालत असते, आपले अहित करून आपल्या कामांना नुकसान पोहोचवत असते, तर त्याच ऊर्जेला निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच की नकारात्मक ऊर्जा बोलली जाते. तर ही ऊर्जा एकच असते, पण तीच ऊर्जा चांगल्यासाठी कार्य करते तर तीच ऊर्जा वाईटासाठी काम करीत असते. फक्त त्यामागे फरक हाच असतो की त्यामागील कारणे काय असू शकतात. तर त्यामध्ये आपली कर्मे येतात. आपल्या कर्मांच्या कारणामुळेही अशा प्रकारची ऊर्जा आपल्या जीवनास प्रभावित करत असते. तसेच दुसरी गोष्ट सांगायची तर आपणास कोणाची बत्तीशी लागणे, कोणाची हाय लागणे, कोणी तुमच्यावर कोणते तंत्रमंत्र केले असेल, कोणी तुमच्यावर कोणता घात सोडला असेल, कोणी स्मशानी तंत्र केले असेल किंवा कोणता जादूटोना क्रिया तुमच्यावर केला असेल. तसेच महत्वाचे बघतो ते हे की आपल्या ज्या वनस्पती, झाडे झुडपी असतात त्यामध्ये काही अशा जडीबुटी असतात, काही झाडांच्या फांद्या, मुळे असतात, ज्यांना मंत्रांच्या माध्यमातून अभिमंत्रित करून जर घराच्या परिसरात किंवा अंगणात गाडले जाते तर पूर्णच्या पूर्ण ते घर बर्बाद म्हणजेच नामशेष होऊन जाते, आणि तेही काहीच दिवसांच्या कालावधीच्या. मग त्या पूर्ण घराचे तसेच त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचेही पूर्णच्या पूर्ण उच्चाटन होत जाते. तर थोडक्यात बघतो, अशा प्रकारची खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आपले जीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन त्याचा परिणाम होत असतो, जेणे की आपली लाईफ, जीवनकाळ हळूहळू बर्बाद होण्यास सुरुवात होते. तर अशामध्ये तुम्हाला बघतो हे ध्यानात ठेवायचे आहे की काही अशा गोष्टी असतात, काही वस्तू असतात ज्या आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेला, पॉझिटिव्ह एनर्जीला वाढवण्याचे खूपच प्रभावी कार्य करतात. तसेच काही वस्तू असे असतात ज्या निगेटिव्ह एनर्जीला संपून टाकून त्यांना पळवून लावतात आणि पॉझिटिव्ह एनर्जीला इन्क्रीज करतात, वाढवतात. तर यासाठीच बघतो मी आपणास एक धुनी सांगण्यास जात आहे. या धुनीला तुम्हाला बनवायचे आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या धुनीचा धूर करता, हिला धुपविता, तर तुमच्या घराच्या आतमध्ये जेवढी पण नकारात्मक शक्ती आहे, कोणत्याही वाईट प्रकारची भूत, प्रेत, बाधित इत्यादी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती हळूहळू करत तुमच्या घरातून नष्ट होऊन जाईल. आणि एक वेळ अशी येईल की जेव्हा तुमच्या घरातून निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि तुमचे जीवन सुधारत जाईल आणि तुमचे जीवन यशस्वी होऊन जाईल. तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंचा, गोष्टींचा वापर करायचा आहे ते पहा. सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे गुग्गुळ, ज्यालाच आपण देवधूप बोलतो. तर गुग्गुळ हा बर्सिरेसी कुळातील मध्य उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचा धूप, याचा उपयोग आजही अनेक घरांमध्ये सायंकाळी धूपन करण्यासाठी करतात. हा गुग्गुळ तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटींच्या दुकानात किंवा धूप अगरबत्तीच्या दुकानातही सहज मिळून जाईल. तर बघतो, हा जो गुग्गुळ आहे त्याला सकारात्मक शक्तींना आकर्षित करण्यासाठी वापरले जाते आणि या गुग्गुळचा उपयोग
सर्वात जास्त आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये केला जातो, कारण की गुग्गुळ एक पॉझिटिव्ह एनर्जीचा स्रोत आहे आणि जेव्हा तुम्ही याचा धूर तुमच्या घरी किंवा कोणत्याही स्थानी करता तर तेथे याचा जो सुगंध असतो त्याने तेथे सकारात्मक शक्ती ऊर्जा आकर्षित होते. ज्या आपल्या देवी देवता आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्यांच्या शक्तीही आकर्षित होतात. तसेच आपल्या नाथ संप्रदायातील जे नाथयोगी होते जेव्हा ते आपली वनामध्ये, जंगलामध्ये, पर्वत डोंगरांमध्ये साधना करायचे तेव्हा ते या गुग्गुळच्या ध्वनीचा वापर करायचे. याने होते काय की आपल्या आसपासचे वातावरणही शुद्ध होऊन जाते आणि आपल्या घराच्या इष्ट देवी देवता आकर्षित होतात आणि कोणत्याही प्रकारचे विघ्नही येत नाही. आता पुढील दुसऱ्या नंबरला तुम्हाला लोबांचा धूप घ्यायचा आहे. जसं आपण गुग्गुळचा धूप घेणार आहोत तसंच हा लोहबांचा धूपही घ्यायचा आहे. तिसऱ्या नंबरची जी गोष्ट घ्यायची आहे तर ती म्हणजे देशी कापूर, ज्यालाच आपण भीमसेनी कापूरही बोलतो, जो की शुद्ध आणि खरा असतो. तर या कापराला कोणता आकार नसतो, जशी खडीसाखर असते त्याप्रमाणे हा आकारात असतो. चौथ्या नंबरला तुम्हाला घ्यायचे आहे ती म्हणजे पिवळी मोहरी, जिला आपण राई बोलतो, ज्यालाच आपण येलो मस्टर्ड म्हणून ओळखतो. जसे आपली काळी मोहरी असते ना, अगदी तशीच ही पिवळी ही मोहरी म्हणजेच पिवळी राई असते. तर या मोहरीचा उपयोग नकारात्मक शक्तीशी लढण्यासाठी केला जातो. तसेच ही पिवळी मोहरी देवी देवतांचा हवन करण्यासाठी वापरली जाते. तर या सामग्रीत हिलाही जर तुम्ही घेता तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक वाईट शक्ती पळून जाईल. आणि आता बघतो या सामग्रीत शेवटची 5व्या नंबरला तुम्हाला जे घ्यायचं आहे ते म्हणजे देशी गायीची शुद्ध तूप, देशी काळा गुळ आणि देशी कडुलिंबाची सुकलेली पाने. तर बघतो ही कडुलिंबाची पाने जर मिळतात तर ठीक आहे, आणि जर मिळाली नाही तर काही हरकत नाही, पण बाकीची सर्व सामग्री मात्र तुम्ही औषध घ्यायची आहे. आता या सामग्रीला उपयोगात कसे आणायचे ते जरा लक्ष देऊन ऐका. तर आठवड्यातून 2 दिवस तुम्हाला या सामग्रीला धुवून तिची धुनी म्हणजे जसं आपण धूप जळवतो अगदी तसंच या सामग्रीलाही एकत्रित करून आठवड्यातून 2 दिवस मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी तुमच्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यात, प्रत्येक खोलीत या धुनीच्या धुपारतीचा धूर पसरवा. घराच्या पडवीत, दरवाजात इत्यादी ठिकाणी वगैरे, फक्त लॅट्रिनमध्ये वगळून या धुनीस तुम्ही घरात इतर सर्व ठिकाणी पसरवू शकता. तसेच महत्त्वाचे बघतो, तुमच्या घरामध्ये कोणा व्यक्तीस वाईट नजर लागलेली असेल, कोणी वाईट जादूटोना क्रिया तुमच्यावर केलेली असेल तर त्या व्यक्तीवरून ही सर्व थोडी थोडी एक मुठभर होईल एवढी सामग्री घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावरून डावीकडून उजवीकडे 7 वेळा फिरवा. पूर्ण घरात फिरवा आणि त्याच घराच्या बाहेर पडवीत किंवा खिडकीत ठेवून द्या, ज्याने की तो धूर बाहेर निघून जाईल. बघतो ही सर्व क्रिया तुम्हाला सूर्यास्तानंतर करायची आहे, कारण की ज्या घराच्या नकारात्मक शक्ती असतात त्या आपला प्रभाव हा सूर्यास्तानंतर जास्तीत जास्त दाखवण्यास सुरुवात करत असतात. बघतो हा प्रयोग हप्त्यातून 2 वेळा करण्यास सुरुवात करा आणि तुम्हीच पाहाल की महिन्याच्या आतच तुमच्या घरातील समस्या, सर्व प्रकारच्या अडचणी, वाईट नकारात्मक शक्ती, भूत प्रेत आदी इत्यादी शक्ती अगदी मुळासकट नष्ट होऊन जाते आणि तुम्ही एक खुशाल आनंदी जीवनाचा अनुभव घेऊ लागा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तू चीक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.